हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. एका गावात 2 भाऊ होते. एकाने उपदेश घेतला होता. एक त्यांचे पिताजी होते. खूप नेक आत्मा होते. परंतु या ज्ञानाच्या अभावाने ते या सत्संग इत्यादींच्या नावानं खूप चिडायचे. आम्ही तिथे 3 दिवसांचा पाठ करायचो जसा इथे चालतो, आणि 3 दिवसातून 2-2, 3-3 वेळा सत्संग करायचो. गाव घरवाल्यांना समजवायचे की नवा भगवान, ज्ञानही नवीन. खूप दिवस समजावल्यानंतर थोडंसं त्यांच्या बुद्धीत यायला लागलं होतं, तर आम्ही सत्संग करत होतो. त्या घरवाल्यांनी आपल्या सर्व नातलगांना सांगितलं होतं की आमच्या घरात 3 दिवस कुणीही हुक्का बिडी तंबाखू खाण्यासाठी यायचं नाही. या घरात बिडी तंबाखू घेऊनही यायचं नाही. तर काय झालं की त्यांचा म्हातारा वरती गच्चीत अंगणात, उन्हाळ्याचे दिवस होते, वरती हुक्का भरून घेऊन बसला आपल्या दुसऱ्या मुलाकडे. आम्ही सत्संग करत राहिलो. मग रात्री जेव्हा सत्संग संपत आला, पहिल्या दिवशी सत्संग ऐकला दिवसा, मग रात्रीही ऐकला. तर दुसऱ्या दिवशी रात्री जेव्हा सत्संग समाप्त झाला, म्हातारा खाली आला. जवळजवळ 70 वर्षांचा होता तो. आता तो येऊन माझ्यापाशी बसला जमिनीवर. आणि त्यांच्या सुनेला काय वाटलं की म्हातारा आता काय बोलेल कुणास ठाऊक महाराजांना. काय सांगावं, काय बोलेल, कारण हे काम कधी पाहिलेलं नाही आणि माहीत नाही का आलंय आता. या सगळ्याची तर चीड आहे याला खूप. तो बसला आणि डोळे पाण्यानं भरून आले त्याचे. रडू लागला. मी विचारलं, काय झालं बाबा, काय झाले, का रडताय तुम्ही? ते म्हणाले, जे ज्ञान तुम्ही ऐकवलंत ते आजवर कधी ऐकायलाच नाही मिळालं. मी तर कधीच काही ऐकलं पाहिलं नाही. हां, आणि काय ते सिनेमे थोडे पाहिले. आणि मी तर इतका मेहनती माणूस होतो. या पोरांचे 2-4 ऐवजी आता 12 एकर बनवले. 12 एकर जमीन मेहनत करून करून आणखी 8 एकर घेतली. आणि आता माझं काय होणार? आता तर मी 70 वर्षांचा झालो. आता मी काय करावं आणि माझं काय होईल? ह्या ज्ञानामुळे रात्रभर मला आता झोप लागेना. आणि आता माझं खाणं पिणंही थांबले. आता काय होईल? माझं काय होणार? माझं तर वय झालंय. आणि त्याची सूनही तिथं बसून ऐकत होती. चकित झाली. म्हातारा तर आज चांगलं बोलला. आणि ती नीट ऐकत होती की म्हाताऱ्याला झालं तरी काय एकदम. तो म्हणाला, आता माझं काही होऊ शकतं का? मी म्हटलं, हे पहा, विश्वास ठेवा. आता जसं विहिरी असायच्या पूर्वी खूप खोल, आणि त्यात 100-150 फूट खोल पाणी असायचं. ते काढण्यासाठी पूर्वी खूप लांबलचक अशी दोरी असायची, नाडा जाडजूड असा, आणि 150-200 फूट लांब. आणि त्याला एक बादली बांधायचे, आणि त्या बादलीने पाणी बाहेर काढायचे. तर 100 फूट लांब जायचे 2-3 जण, आणि मग बादलीतून पाणी यायचं. तर मी म्हणालो की जसं विहिरीत बादली जात असताना तो दोर हातातून सुटला, नाडा, आणि ती तर चालली आहे. आणि धावत पळत, आणि त्या पकडण्याच्या प्रयत्नात अगदी शेवटचा 6 इंचाचा दोर जरी त्याच्या हाताला लागला, शेवटची पडता पडता अगदी 6 इंच जरी शेवटची हातात आली, पकडली, तर काय होईल?
ती रस्सी बादलीही बाहेर येईल आणि पाणीही त्यात असेल, पाण्यानेही भरलेली असेल आणि बादलीही मिळेल, काहीच गेलं नाही. आणि जर असं म्हणालं की जाऊ दे, जातीये, तर ती जाणारच आहे आणि ती तर पडणारच विहिरीत. हातातून सटकलं मनुष्य जीवनाच्या अंतिम श्वासातही ही सद्भक्ती आपल्याला मिळाली, आपल्याला मनुष्य जीवन लाभेल हे नक्की समजा. आणि आपलं वय आता 70 वर्षांचं आहे. ॲव्हरेज 80-90 तर माणसाचं वय मानतो आपण. आणि तुम्ही तर चांगले ठणठणीत कडक दिसता आहात. आणि नाम घ्या, पण हुक्का, बिडी, तंबाखू याला हातही लावायचा नाही. आणि अन्य उपासना कुठलीही करायची नाही. ही गोष्ट गावाखेड्यात जे डेरेडारे आहेत किंवा अन्य जो समाज, पूजा, तीर्थव्रत हे नाही करायचे. ते म्हणाले की मी तर काहीच करणार नाही, मला तर पिच्छा सोडवायचा आहे, मी का करू. आणि केलं, सगळं केलं, आयुष्यभर कष्ट उचलले, मला दीक्षा द्या. त्याची सूनबाई म्हणाली, दादा हुक्का फार पितोस तू, नाम घेऊन हुक्का नाही प्यायचा. तो म्हणाला, तू बघ तर खरं, मला तर माहीतच नव्हती ही गोष्ट, आग लागो या हुक्क्याला, सोडून देईन, गाढव होईल, कुत्रा होईल, जीवनाची माती होईल माझ्या. पण संतांचे वचन आहेत हे, ते खोटे नाही होणार मुली. तर पुण्यात्म्यांनो, म्हातारपणात हा कुठे पळून जाणार. नाम घेतलं त्या भक्तानं आणि 10-15 वर्ष जगला आरामाने अगदी, मग मृत्यू पावला नि मोक्ष मिळाला. म्हणतात की जीना तो थोड़ा ही भला जस सत सुमरण हो और लाख वर्ष का जीवना लेखद रे नहीं कोई. आता पुण्यात्म्यांनो, जसं बालक भक्ती करू लागतं, खूप चांगली गोष्ट आहे. परंतु हे ज्ञान माहीत असलेला म्हातारा तो जीवाची बाजी लावेल. हे माहिती आहे की रोज हाच विचार, आपलं वरचं तिकीट कधीही निघेल, उतारावर आहे जीवन, कधीही ढळून जाईल. शेवटी दिवस किती राहिलेत, 60 नंतर उलटी गिनती सुरू झाली. लक्षात ठेवलं पाहिजे म्हाताऱ्याने. चांगली जीव तोडून भक्ती करा आणि आपला पिच्छा सोडवा. आणि हे तर असं पडू नये, जसं एक कवीचा एक शब्द आहे, विना ज्ञानाने असे दुःखी होतात. नर धोखे धोखे लुट गया आगी अंत घड़ी रे आगी अंत घड़ी. नर धोखे धोखे लुट गया आगी अंत घड़ी रे आगी अंत घड़ी. तर मग काय म्हणतात, पोता ब्यालो या मन में रही और एली करवा जो खडी. वरचं तिकीट तयार आहे आणि हा आस लावून बसलाय की भगवान नातवाचं लग्न पाहतो मग मरतो. आणि मग काय म्हणतो की त्याला एक पोरगा होऊ दे, मग मी घर बांधतो आणि मग मरतो. सांगा, अशा प्रकारच्या आस्था या अज्ञानामुळे म्हातारपणी आणखी वाढतात. आणि जेव्हा ज्ञान मिळेल तेव्हा आपली माळ घ्या आणि बसा कोपऱ्यात. ना पत्ते खेळतात, ना हुक्का पितात, ना गप्पा मारतात. दिवस रात्र एक वेळ करून आपल्या भक्तीमध्ये वेळ घालवायचा. तर पुण्यात्म्यांनो, या प्रकारे परमात्मा सांगतात की झालं गेलं ते विसरून जा. और ले रे तीन राख उल्टी ला चढ़ाइयो करो अपुटी चाक. आगम निगम को खोज ले बुद्धि विवेक विचार. उदय अस्त का राज मिले तो बिन नाम बेगार. आता काय म्हणतायत परमात्मा, काय सांगतायत परमात्मा, की आठवण करून देतात की थोडीशी जरा विवेकाची कास धर हे प्राण्या. अगम निगम को खोज ले और बुद्धि विवेक विचार. उदय अस्त का राज मिले तो बिन नाम बेगार. बिगार म्हणजे काय होतं? आम्ही लहान असतानाच्या वेळी 3 चाकी होत्या पेट्रोलवर चालणाऱ्या, ज्याला हे गणेश म्हणायचे. आमच्या गावापासून लखन माजरापर्यंत ये जा करायचे 2 टेम्पो. त्यातला एक दिवस नाही आला
तेव्हा पुढच्या दिवशी एका सोबत्यानं त्याला विचारलं की काल कुठे गेला होतास? तो म्हणाला, मी काल रिकाम्या कामात अडकलो होतो. बिगार काय होती तर आधी पोलिसांकडे गाड्या बिड्या तर नव्हत्या, आणि मग कोणालाही पकडायचे अशा एखाद्या भाड्याच्या गाडीला कुठे धाड टाकायची असेल, कुणी एखादा चोर भामटा पकडायचा असेल तर या टेम्पोवाल्याला घेऊन ते दिवसभर फिरायचे. तो पेट्रोल पण आपल्या पदरचं घालायचा आणि मग पूर्ण दिवस इकडे चल तिकडे चल. सकाळी पकडायचे ते रात्री 12 वाजता सोडायचे. 1 मिनिटभर उसंत नाही आणि खर्चही खूप. तर तो म्हणाला की काल रिकाम्या कामात अडकलो आणि 200 रुपये खर्च झाले. तेव्हा पेट्रोल पण स्वस्त होतं. पेट्रोल पण 1-1.5 रुपये, ₹1.25 लिटर होतं. आणि त्या दिवशी गाडीचाच खर्च तेलपाणी मिळून 200 रुपये झाला. दिवसभर धक्के खात हिंडत राहिला. 1 वाजता सोडलं, सकाळी घेऊन गेले होते पकडून, रात्रीच्या 1 वाजता. तर याला बिगार म्हणतात. सर्व दिवस तर पूर्ण त्याला 1 मिनिटाचीही चैन नाही, क्षणाचीही उसंत नाही, कुठे थांबला नाही. सर्व दिवस तो असा वेगाने धावत होता आणि पदरमोड करून, स्वतःची मजुरी बुडवून आणि रात्री येऊन पडला आणि स्वतःच्याच पदरचा खर्च करून 1 क्षणभरही थांबणं नाही आणि सारा दिवसभर चाकं फिरतायत. याला बिगारी म्हणतात की जो पाहणाऱ्याला वाटायचं की दिवसभर भरपूर प्रवासी घेऊन फिरत असणार हा, पण बिगारीत अडकला होता. तर परमात्मा आठवण करून देतात की जे परमात्म्याची भक्ती नाही करत, तो भले पूर्ण पृथ्वीचा राजा असो, आपल्याला तो असा दिसतो की त्याच्या मागे पुढे सॅल्यूट मारणारे आहेत, खूप जय जयकार करणारे आहेत. परमात्मा म्हणतात हा तर 3 व्हीलरवाला आहे, आपल्या पदरचे पैसे खर्च करतो आणि खूप व्यस्त असल्याचं दाखवतो. अंती मात्र याची मातीच होणार, हे ध्यानात ठेवा. अगम निगम को खोज ले बुद्धि विवेक विचार, उदय अस्त का राज मिले तो बिन नाम बेगार. इथे भक्ती नसेल तर हा राजा पूर्वजन्मीच्या कमाईला बर्बाद करतोय आणि पुढची मजुरी तर याची भरत नाही, कारण हा नामस्मरण ठीक करत नाहीये. तर म्हणून परमात्मा म्हणतात, बिन उपदेश अचंभ है ये क्यों जीवत है प्राण, भक्ति बिना काठोर है ये नर नाही पाषाण. परमात्मा कबीर परमेश्वरजी म्हणतात की गुरूंचा उपदेश घेतल्याविना हा माणूस, हा जीव कुणाला आधार मानून जगतोय. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. आणि भक्ती वाचून आधार नसलेला हा नर नाही, हा तर पाषाण आहे, दगड आहे, जो हे मनुष्य जीवन बर्बाद करतोय, तेही विना आधार. जर आपण मुलांना आधार मानत असू तर आपला मृत्यू होत असेल तर कसली आपली ही मुलं? आपल्या समोर जर मुलं मरण पावली म्हणजे हा आधार निराधारच होता आमचा. चूक होती आमची की आम्ही याचसाठी जगत होतो. आपला आधार असायला हवा मोक्ष, आणि मोक्षासाठी पूर्ण संत असण्याची आवश्यकता आहे, सद्भक्तीची आवश्यकता आहे. तर ते सर्व योगायोग या कलियुगात येऊन एकत्र होतात, जी आता आपल्यावर कृपा केली आहे परमात्म्याने. संत पूर्ण असावा, पूर्ण परमात्म्याची भक्ती असावी, शास्त्र अनुकूल असावा, नाम देण्याचा अधिकारी असावा. तर असा संयोग, असे नंबर कधीकधी जोडले जातात, जे आज सगळे नंबर मिळाले आणि आता केवळ नाम घ्यायचं आहे, वाईटापासून वाचायचं आहे, मोक्ष होऊन जाईल. परमात्मा काय म्हणतायत? यो सौदा फिर नाही संतो, यो सौदा फिर नाही, यो सौदा फिर नाही रे संतो, ये सौदा फिर नाही. लोहे जैसा ताव जात है, लोहे जैसा ताव जात है, ये काया दे सराही रे संतो, यो सौदा फिर नाही. हा सौदा परत नाही संतांनो, हा सौदा परत नाही. हा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही.
एखादा सद्ग्रंथ तुम्ही उघडून पहा, कुण्या महापुरुषाचे विचार पहा कि मानुष जीवन दुर्लभ है, ये मिले न बारंबार, और जैसे तरवर से पत्ता टूट जाए वो फिर नहीं लगता डर। परमात्मा कबीर साहेब जी म्हणतायत कि हिडकी दे दे, रोएगी सुरता जो तू चालेगी अकेली। ज्या परिवारासाठी तू संपूर्ण दिवस पशुसारखा राबत असतोस आणि जेव्हा तुझा मृत्यू अगदी समीप येईल, रोग होईल, दुर्धर आजार, तेव्हा तो विचार करतो की आता काय होईल भगवान, माझी मुलं आहेत, यांचं काय होईल। परमात्मा म्हणतात तू भक्ती कर, मला शरण ये, तुझं आयुष्य मी वाढवेन आणि तुझ्या मुलांचंही मी रक्षण करेन। म्हणूनच आपण भगवानाचा शोध आपण घेत होतो, भक्ती करत होतो की आपल्या वाईट काळात अशी भगवान मदत करतो। मग परमात्मा म्हणतात की तू मला शरण ये आणि व्यवस्थित कामाला लाग। मानुष जन्म दुर्लभ है, ये मिले न बारंबार। म्हणतात हुंदके देत देत रडेल हा आत्मा। आत्म्याला म्हणत आहेत जेव्हा तू जाशील एकटा, ज्या कुटुंबाला आपलं मानत होतास तो तर इथेच राहणार आहे, तुझं बखोटं धरून नेणार आहेत यमदूत। मग किती धाय मोकलून रडशील तू आत्म्या, कारण तुला सांभाळणारं कुणी नसेल। भगवान तुझी साथ देणार नाही, कारण तुम्ही त्याची विधिवत साधना केली नाही। आणि जर तुम्ही सद्भक्ती केली असेल आणि सर्वांनाच इथून जायचं तर आहेच, पण मालक तुमच्या सोबत उभा असेल, म्हणतील चल बाळा माझ्यासोबत, आणि यमाचे दूत दूर होऊन जातील, 100 कोस दूर सरकतील। तर आपण त्या दिवसाचीही थोडीशी चिंता करायला हवी जेव्हा हा संसार सोडावा लागेल। माणूस घरातून निघतो, पण जाण्याआधी त्याला त्या रात्रीच्या मुक्कामाची चिंता असते की रात्री कुठं थांबायचं। एखाद्या धर्मशाळेत किंवा एखाद्या नातलगाचा शोध घेतो, पण जेव्हा हा संसार सोडून जातो तेव्हा विचारच करत नाही की आता कुठं जाणार, कुठं राहणार। कबीर परमेश्वरांनी येऊन म्हटलं आहे, आदरणीय गरीबदास साहेबजींना भेटले, त्यांना सचखंडात घेऊन गेले, परत आणून सोडलं। मग त्या महिम्याला गरीबदास साहेबजींनी त्यांच्याचद्वारे दिल्या गेलेल्या ज्ञानाबद्दल अशा प्रकारे सांगितलं आहे, आग गए ना बावड़े रहते भी सब जाही, बिन साहेब की बंदगी कहीं ठोड़ ठिकाणा नहीं। जे आधी निघून गेले आपले पूर्वज, ते तर काही सांगायला आले नाहीत की आमची काय स्थिती झाली, की चांगली झाली, आणि उरलेले पण जाणारच आहेत। आणि साहेबांच्या भक्तीशिवाय म्हणजे परमात्म्याच्या भक्तीशिवाय काही ठाव ठिकाणा नाही। आता परमात्मा कोण आहे? गीताजीच्या अध्याय नंबर 15 मधील श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष सांगितले आहेत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष। क्षरपुरुष हा ब्रह्म आहे, अक्षरपुरुष याला परब्रह्म म्हणतात। क्षरपुरुष केवळ 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे, हा ब्रह्म आहे, आणि अक्षरपुरुष 7 शंख ब्रह्मांडांचा मालक आहे। गीताजीच्या 15व्या अध्यायातल्या श्लोक नंबर 17 मध्ये म्हटलं आहे की उत्तम पुरुष तू अन्यहा परमात्मा इति उदारते। तो या दोन्हींपेक्षा श्रेष्ठ परमात्मा आहे। वास्तविक भगवान तर वेगळाच आहे, ज्याला परमात्मा म्हणतात, आणि तोच तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं पालन पोषण करतो। आता परमात्म्याच्या भक्तीविना, आता आमचा परमात्मा, आमचा साहेब कोण तर कबीर साहेब आहेत। ते परमाक्षर ब्रह्म आहेत, जे कधीही विनाश पावत नाहीत। त्यांची साधना करणारे प्राणी पुन्हा संसारात परतून जन्ममृत्यूच्या फेऱ्यात परत येत नाहीत। गीताजीच्या 18व्या अध्यायातील श्लोक नंबर 62 आणि गीतेच्या 15व्या अध्यायातील श्लोक नंबर 4 मध्ये ही कॉन्सेप्ट स्पष्ट आहे। गीता ज्ञानदाता म्हणतो की त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेने तू परमशांती सनातन परमधामाला प्राप्त होशील, जिथे गेल्यावर साधक परतून संसारात कधीच येत नाहीत। त्या परमात्म्याची भक्ती करा, तो गीता ज्ञानदात्यापेक्षा दुसरा आहे, अन्य आहे। आता काय म्हणतायत की जर आपण ब्रह्मा विष्णू महेश किंवा ब्रह्म किंवा परब्रह्म व अक्षर पुरुषाची भक्ती केली तर जन्ममृत्यू सतत राहतील। यांचाही जन्ममृत्यू आहे आणि त्यांच्या अंतर्गत जितके प्राणी आहेत त्यांचाही, आणि त्यांच्या साधकांचाही जन्ममृत्यू सतत राहील। आता जसं आपण इथं खूप आरामात राहताय, मुलं आहेत, नातवंड आहेत, किंवा मुलं आत्ता लहान आहेत, शिकत आहेत, मातापिता आहेत,
किंवा विवाह झाला आहे तर मग आशा आहे की मूल होईल, त्याचं संगोपन असं करेल. तर इथून तर एक दिवस निघावं तर लागेलच. ते कधीही होऊ शकतं. चला, आता इथून मृत्यू झाला, पुण्यपापाच्या आधाराने स्वर्गात गेलात. स्वर्गाचा सुद्धा सीमित वेळ आहे जसा इथला आहे. ती वेळ पूर्ण झाली की तेही म्हणतील तिथून चला. जबरदस्तीने, जसं इथून जबरदस्ती मृत्यू झाला तसंच तिथेही जबरदस्ती, बलात्कार होईल, जबरदस्ती, बळजबरीने. मग नरकात ढकललं जाईल पाप पुण्याच्या आधाराने. जेव्हा पापकर्म पूर्ण होतील तेव्हा तिथून निघा, नरकातून गाढव व्हा. गाढवाची योनी पूर्ण झाली की मग कुत्रा व्हा, चला. आणि कुत्र्याची वेळ पूर्ण झाल्यावर चला डुक्कर व्हा. आणि मग चला माणूस व्हा. आणि पुन्हा चला स्वर्गात. आणि पुन्हा चला नरकात. तर इथं परमात्मा म्हणतात, आगे गई ना बावडे रहते भी सब जा. अर्गन साहेब की बंदगी किती ठेव ठिकाणा ना. सगळं चला चला सुरू आहे. तर त्या चला चलाचा नाश आता होईल. या ज्ञानाने होईल, कबीर भगवानांकडून होईल आणि या खऱ्या नामस्मरणाने होईल जे दासाजवळ आहे. आणि याचा एक फायदा अजून एक होईल आपल्याला, की आमच्या या जन्मात आमच्या परिवारावरील संकटही टळतील. आपलं आयुष्य शिल्लक नाही तरीही वाढवेल असा भगवान आहे हा. आपलं आयुष्यही वाढवतो. आपल्या मुलांचं, आपल्या कुटुंबांचं रक्षण करेल. आपल्या नातलगांचं देखील हा परमात्मा. आपण दुःखी होऊ नये म्हणून तिथपर्यंतही आपलं रक्षण करेल की माझ्या आत्म्याला दुःख होऊ नये, तिथपर्यंत सुख देण्याचा प्रयत्न करील. हा असा परमात्मा आहे. हे कबीर भगवान आहेत. आता प्रसंग चालू आहे. ये सौदा फिर नाही संतो यूं सौदा फिर नाही. लोहे जैसा ताव जात है काया देश राही. तीन लोक और भवन चतुर्दश सब जग सौदे आही. और दुगने तिगने किए चौगने किन्हू मूल गवाही. ओय होय. हे मानव शरीर असं जाणा जसे कारागीर असतात. जसा आपला शेतकरी कुटुंबात जन्म झाला या दासाचा, घरातले म्हणत असत की जा, हा नांगराचा जो फाळ आहे याला टोकदार करून आणायचा आहे, लोहाराकडे घेऊन जा. लोहाराकडे घेऊन जात असे, तो भट्टीत द्यायचा तो फाळ आणि अशी आयरन फिरवायचा तो. जेव्हा तो पूर्णपणे लाल होत असे फाळ, त्या नांगराला एक लोखंडाचा लांब दांडा होता आणि जेव्हा तो पूर्ण तापला जायचा तेव्हा लगेच काढून त्या आयरणीवर धरायचा आणि म्हणायचा की घण मारा, जोरजोरात मारा. मग थंड झालं की मग काही फायदा नाही. तर लगेच म्हणजे गरम लोखंडावर लगेच घाव घालून त्याला पूर्ण टोकदार बनवून देत असे. असेच गरम लोखंडावर घाव घालून हे लोहार लोक, कारागीर, जसे हे स्क्रूड्रायव्हर वगैरे जे काही उलथनं चमचे हे बनवत असत. तर जेव्हा गरम आहे, गरम असताना घाव घातले, लोहावर घण घातले की त्याचं जे हवं असेल ते आपण बनवू शकतो. थोडंसं थंड झालं की मग पुन्हा त्यावर हातोडे मारले तर त्याचा काही उपयोग नाही, वाकड तिकडं होऊन जाईल. तर अशाच प्रकारे परमात्म्याने सांगितलं की आपलं मनुष्य शरीर जोपर्यंत आहे हे लोखंड तापलेलं आहे आपलं, आणि या गरम लोखंडावर घाव घातले तर काहीतरी होईल. आणि हे लोखंड थंड झालं, मृत्यू झाला तर मग वाकडी तिकडी तोंड होतील कुत्र्या डुकरांसारखी. त्याची वस्तू नाही बनणार ज्यासाठी हे लोखंड तापवून गरम केलं होतं. तर हे जोपर्यंत ये लोहे जैसा ताव जात है और काया देश राही. हे मनुष्य जीवन आपलं बर्बाद होत आहे याला सांभाळा. मग ते सांगतायत की तीन लोक और भवन चतुर्दश ये सब जग सौदे आही. और दुगने तिगणे किए चौगणे किन्हू मूल गवाही. पुण्यात्म्यांनो, जसा कोणी बिझनेसमॅन 10-5 लाख रुपये घेऊन दुसऱ्या शहरात जातो, ते त्याचं मूळ धन आहे त्याचं 5 लाख रुपये.
तिथे जाऊन एखाद्या धर्मशाळेत किंवा कुठल्या हॉटेलमध्ये खोली भाड्यानं घेतो. त्यानं तिथं जाऊन त्या मूळ धनाला दुप्पट तिप्पट चौपट करायला बिझनेस करायला हवा. ज्या उद्देशानं तो ते घेऊन गेलाय, ज्या योगे तो नफा मिळवतो, सौदा करतो, विक्री करतो, काम करतो, दुप्पट तिप्पट करतो, आणि जर कुणी त्या मूळ धनातूनच दारू पितोय, गुटखा खातोय, हॉटेलचं भाडंही देतोय आणि दारू पितोय, खातोय आणि आरामात जाऊन झोपतोय, तर तो आपल्या मुळाचाच नाश करतोय, मूळ धनाचा नाश करतोय. ज्या उद्देशाने तो ते 5 लाख रुपये घेऊन गेला होता की याचे 15 लाख बनवीन, तर तो झाला सफल. आणि ज्याने मूळ धनाचा नाश केला तो झाला असफल आणि कर्जबाजारी आणि मजूर. जसं कोणाकडून तरी कर्ज घेऊन जात असत पूर्वी जुन्या जमान्यात, ते काय करायचे, कोणी गरीब व्यक्ती जी कर्ज परत करू शकत नसेल तर त्याला मजूर म्हणून कामाला लावायचे की माझी मजुरी कर आणि पूर्ण कर. तर परमात्मा म्हणतात, हे मनुष्य जीवन आपल्याला श्वासाची पुंजी मूळ धन मिळालं आहे. हे मूळ धन तुम्ही दुप्पट तिप्पट चौपट करायला हवं होतं. आणि ज्याला सत्संग ऐकायला नाही मिळाला त्यांनी आपल्या मुळाचा नाश केला. परमात्मा म्हणतात के दुगने तिगने किए चौगने किन्हों मूल गवाही. यो सौदा फिर नाही संतो, यो सौदा फिर नाही. आता दुप्पट तिप्पट कोण करतंय आणि मूळ धनाचा नाश कोण करतंय? दुप्पट तिप्पट ते प्राणी करतायत जे सत्संग समजून परमात्म्याचा उपदेश मानतात, भक्ती करतात, दान करतात, सेवा करतात, परमात्म्याची भक्ती करतात. ते आपल्या या मनुष्य जीवनाच्या पुंजीला दुप्पट तिप्पट चौपट करतायत. ते सावकार होत आहेत. आणि जे या मनुष्य जीवनामध्ये आपला केवळ आपल्या निर्वाहापर्यंत मर्यादित आहेत, दारू प्यायले, झोपले, सिनेमा पाहिला, पत्ते कुटले आणि मूर्खासारखे पडून राहिले, सिनेमा पाहिला, तर ते आपल्या मूळ धनाचा नाश करत आहेत. यानंतर परमात्मा काय म्हणतायत? जे भक्ती नाही करत, काय म्हणतायत की ये दम टूटे पिंडा फूटे हो लेखा दरगाह माही, और उस दरगाह में मार पड़ेगी, तेरे यम पकड़ेंगे बाही. की यमाचे दूत तुझ्या बाह्या पकडून घेऊन जातील इथून. और जा दिन की वो डरनी लागे लज्जा रे अकनाही. मग परमात्मा काय म्हणतायत कि जा सतगुरु की मैं बलिहारी जो जामन मरण मिठाही. आता गरीबदास साहेब जे म्हणतायत की त्या सद्गुरूसाठी मी अर्पण होईन जे जन्म मरणाच्या महान फेऱ्यातून माझी सुटका करतील. तर पुण्यात्म्यांनो, जन्म आणि मरणाच्या रोगापासून सुटका कोण करू शकतं? तर कबीर परमात्मा. आणि कबीर परमात्म्याचा प्रतिनिधी म्हणजे त्याचा कृपापात्र आणि त्याची भक्ती साधना सांगणारा संत, जो साधना देईल त्या साधना, त्या भक्तीद्वारा परमपिता परमात्मा कबीर साहेब आपल्या जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्याचा हे नाश करतील. आणि ना तर ब्रह्माजी आणि विष्णूजींच्या साधनेने आपले जन्ममरण नाश होऊ शकते, कारण ते स्वतः नाशवंत आहेत. ना शंकर भगवानाच्या भक्तीने, ना दुर्गाच्या भक्तीने, ना ब्रह्मच्या भक्तीने. गीता ज्ञानदाता हे ब्रह्म आहे, श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून म्हणतात. हे स्वतः म्हणतायत 2ऱ्या अध्यायातल्या 12व्या श्लोकात, 4थ्या अध्यायातल्या 5 आणि 9व्या श्लोकात, गीताजीत अध्याय नंबर 10 श्लोक नंबर 2 मध्ये गीताजीच्या. हा गीता ज्ञानदाता म्हणतो की अर्जुना, तुझे आणि माझे खूप जन्म झाले आहेत, तू नाही जाणत, मी जाणतो. तर याची भक्ती करणारा जन्ममरणातून कसा सुटू शकेल जर हाच जन्ममरणात आहे? गीताजी 15व्या अध्यायाच्या श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये स्पष्ट केलं आहे की 2 पुरुष आहेत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. अक्षरपुरुष हा 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे, आणि परमक्षर पुरुष जो 15व्या अध्यायातील 17व्या श्लोकात सांगितला आहे की उत्तम पुरुष तू अन्यहा, आणि 8व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकात म्हटलं आहे की तो परमक्षर ब्रह्म आहे जो गीता ज्ञानदाता सांगत आहे.
तर त्याच्या भक्तीने जन्ममरणाच्या फेऱ्याचा नाश होईल. तो असंख्य ब्रह्मांडांचा स्वामी आहे, सर्वांचा मालक आहे. तो क्षरपुरुषाचाही प्रभू आहे आणि अक्षरपुरुषाचाही मालक आहे. तो अनंत, त्याच्या अतिरिक्त जितकी ब्रह्मांड आहेत सगळ्याचा तो ओव्हरऑल कंट्रोलर आहे. तर तो अविनाशी आहे. तर अविनाशीची भक्ती केल्याने तेही अविनाशी होऊ शकतात, कारण त्याच्या लोकात जातील जिथे ज्याची भक्ती करतील त्यालाच प्राप्त होतील. तर तिथे जाऊन जन्ममरण मिटेल. जन्ममरण कसं मिटेल तर तो परमात्मा कबीर साहेबजींचा प्रतिनिधी असेल, त्यांचा संत असेल, त्यांच्याद्वारे पाठवलेला. जसे विष्णूजींचे कोणी उपासक संतांकडून भक्ती घेतात गुरूंकडून, तर तेच तिकीट काढेल विष्णूजींच्या लोकाचं. आणि जो ब्रह्मची साधना करणारा गुरु आहे, ब्रह्म, त्याच्याकडून कोणी नाम घेतलं तर ब्रह्मपर्यंतच त्याचं तिकीट काढणार तो. आणि हा दास बनवेल सरळ सतलोकापर्यंत. बेडा पार होईल. आणि मग कोणत्या गोष्टीची आठवण करून देत आहेत परमात्मा? जा सतगुरु की मैं बलिहारी, जो जामन मरण मिठाही. जर सद्भक्ती नाही केली तर काय होईल? कुल के लोग जंगल में ले जाके दिन ना ठोक जराही, बांध पिंजड़ी आगे धर लिया, फिर मरगट को ले जाही. मात पिता तेरा कुटुंब कबीला, मसलत एक ठराई. एकच सल्ला मिळतो मेल्यावर, उचला आता, चला घाई करा. कोणी लाकडं शोधायला लागेल आणि कोणी त्याला पटकन उचलून स्मशानात नेऊन ठेवतील. म्हणतात, मात पिता तेरा कुटुंब कबीला, मसलत एक ठराई, और बांध पिंजड़ी आगे धर लिया, मरगट को ले जाही. अग्नि लगा दिया जद लंबा, फूक दिया उस ठाई. आता तर काम झालं. शरीर नाश तर पावणारच होतं, नाहीतर किडे पडले असते. असं हे शरीर आहे. या मातीपासून आपल्याला सोनं बनवायचं होतं भक्ती करून, आणि केवळ पशुपक्ष्यांसारखी कर्म करून या मानवी शरीरानं आपण भक्तीचा मूळ धनाचा नाश केला. आणि मग पुढे काय होतं की जो भक्तीच करत नाही कसली, त्याची पुढे खूप लांबलचक कहाणी आहे. आता पहा, या नकली गुरूंनी, आपल्या धर्मगुरूंनी आपली कशी दुर्गती करून ठेवली आहे. परमात्मा म्हणतात, गरीबदास साहेबजी परमात्म्याकडून प्राप्त ज्ञानास कसे डिफाईन करतात की मरणाऱ्यावर केले अंतिम संस्कार. त्याची मातीसुद्धा नाही सोडली, उचलून नदीमध्ये सोडली. आणि मग काय येतं की म्हणतात की मग पुराण बांधून पंडित आले आणि मग गरुड पुराण वाचलं. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की मृत्यूनंतर जे गरुड पुराण वाचलं जातं त्याचा फायदा, लाभ काय होतो. गरुड पुराणात हे लिहिलं आहे की जो प्राणी भक्ती नाही करत त्याला यम, आणि ना तो दानपुण्य करत विधिवत, तर यमाचे दूत त्याला पकडून घेऊन जातात. अशा रस्त्याने घेऊन जातात जिथे तांब्याच्या जमिनीवरून, तापलेल्या लोखंडावरून अनवाणी घेऊन जातात. तिथे भंडारे चाललेले असतात. अन्य जे पुण्यकर्मी प्राणी आहेत ते खाणं खात असतात आणि त्याला तहान भूक सतावत असते. यमाच्या दूतांना सांगत असतो की मला खाणं खाऊ द्यात. ते म्हणतात, खबरदार, तुला खाणं खाता येणार नाही, कारण की तू पुण्य नाही केलीस. तो रडतो, खूप वाईट पद्धतीने विलाप करतो, त्याची वाईट अवस्था होते. आणि मग ते म्हणतात की चला याला धर्मराजाकडे घेऊन चला, आणि काय आदेश होतो तशी तुझी परत पिटाई करू. परत मारणार, त्याचं काळीज फाटू लागतं. मग गरुड पुराणात सांगितलंय की जो असे जुलूम करतो त्याचे हात कापतात, अशी कर्म करतो त्याचे डोळे फोडतात, तो आंधळा होतो. परमात्मा म्हणतात, मरणारा तर मरून गेला, त्याला जे करायचं होतं ते त्याने केलं. त्याच्या मागे आता गरुड पुराणाचा काय उपयोग. जिवंतपणी ते त्याला सांगायला हवं होतं. म्हणजे तो घाबरला असता भगवानाला, भक्ती केली असती, या दुःखांना आठवून वाईट गोष्टींपासून दूर राहिला असता, आणि तो आपली कर्म फोडून निघून गेला. आता गरुड पुराण पाठ करतात अशी यांची सगळी उलटी रीत. आता परमात्मा काय सांगतात की पुराण उठा फिर पंडित आगे, गुरुजी आगे, और पीछे गरुड़ पढ़ाई. नर से तीतू पशुआ की जय गद्दा बैल बनाई. ये 56 भोग कहा मन बोरे की तो कुरडी चरणे जाई. ओय पुण्यात्म्यांनो, ह्या काळाने आपली बुद्धी इतकी क्षीण करून टाकली
आपण हा विचार करतो की आपला आज जो थाट आहे मनुष्य जीवनात, हवं त्यावेळी जेवण करा, भूक लागताच, जेव्हा हवा असेल तेव्हा चहा करून प्या, काजू मनुके सफरचंद खातात, हलवा खीर खातात हवं तेव्हा. परमात्मा म्हणतात की जर इतक्या सुविधा भगवानानं दिल्या आहेत तर त्याचं कामही काही वेगळं असणारच. जर आपण सद्भक्ती नाही केली, गुरु धारण नाही केला, तर मग काय होणार? नरसेती तू पशुआ की जय गद्दा बैल बनाई, ये 56 भोग का हमन बोरे की त कोरडी चरणे जाई. होय होय. पुण्यात्म्यांनो, आपलं जे हृदय आहे ते इतकं कट्टर झालं, इतकं ज्ञानहीन झालंय आपलं हृदय, की आपण हे ऐकूनही खरं वाटत नाही की खरंच आपली वाईट अवस्था होईल. आणि हीच सगळ्यात मोठी चूक जीवाला लागली आहे. ठीक आहे, स्वतःची बुद्धी काम करत नसेल तर संतांची वचनं ऐकली पाहिजेत. आता कित्येक जसं आपण आपल्या नातेवाईकांना किंवा कुठल्या मित्रांना, स्नेह्यांना म्हणतो की बाबा राम नाम घे, भक्ती कर, गाढव होशील, कुत्रा होशील, जीवन मातीमोल होईल, तर ते काय म्हणतात, कुणी बघितलंय, बघू पुढे. आता हे काय बोलणं झालं? आता मेल्यानंतर त्याच्या मागे गाढव बनल्यावर पुढे काय बघणार? मग कुंभार बघेल, 2.5 मणाचं पोतं ठेवून कमरेवर मारेल लाठी. बघायचं तर आत्ता बघ, वाईट ते सोड आणि भक्ती कर भगवानाची. पहा, कुणी अंध चालला आहे कुठल्या कुमार्गावर, चुकीच्या मार्गावर, समोरून कुणी डोळस आला आणि त्याला सांगतोय की सूरदास, हा तुझा रस्ता योग्य नाही, तू भयंकर जंगलात जाऊन पोहोचशील आणि तिथले हिंस्त्र पशु तुला खाऊन टाकतील. आता जर तो शुद्धीत आहे, तो अंध, तर डोळसाच्या बोलण्यावर विचार करायला हवा की याने का सांगितलं असावं हे, आणि लगेचच त्या मार्गाचा त्याग करायला हवा. आणि जर त्याने भांग पिऊन ठेवली असेल तर तो म्हणू शकतो की बघूया ना पुढचं कोणी पाहिलंय. आता डोळस असं सांगतोय ते त्यानं पाहिलं म्हणून तर तुला सतर्क करतोय, तुझा शत्रू थोडाच आहे तो. अंधाला दिसत नाही, डोळसाचं ऐकत नाही, मग मर विहिरीत पडून. तर हे संत महात्मे ज्यांनी भगवानाला पाहिलं आणि तिथल्या सर्व विधानाला परिचित होऊन आले, आपल्याला ज्ञान दिलं की ह्या ज्या क्रिया तुम्ही करता आहात त्याने चुकीच्या मार्गानं जात आहात, त्यांचा त्याग करा. आता हे संत महात्मा जे होते हे डोळस होते, यांना तत्वज्ञानयुक्त दृष्टी होती, आणि आपण आंधळे आहोत, तत्वज्ञानहीन प्राणी आहोत, आणि आम्ही डोळसांचं ऐकणार नाही, आम्हाला दिसत नाही. आणि ज्यांनी पाहिलंय ते सांगतायत त्यांचं आम्ही ऐकत नाही. मग तेच होईल जे अंधाच्या बाबतीत झालं, पडा खड्ड्यात. तर काय सांगतात, सुखदेव ने 84 भुगती बना पजावे खरगो, तेरी क्या बुनियाद प्राणी तू पेंडा पंथ पकडवो. परमात्म्याच्या या ज्ञानानं आपल्याला कळतं की एक सुखदेव नावाचे ऋषी होते, आणि ते आपल्याकडील सिद्धीमुळे आकाशात उडत असत, परंतु कुणी गुरु नव्हता केला ना ते सद्भक्ती करत. मागच्या जन्मातील पुण्यकर्मामुळे, भक्ती शक्तीमुळे त्यांची बॅटरी चार्ज होती, म्हणून हवेत उडायची सिद्धी प्राप्त होती. एक दिवस साधू संत महात्म्यांच्या गोष्टी सुरू होत्या आणि त्यांना सांगितलं गेलं, ते स्वतःही भगवान विष्णू लोकात गेले होते. विष्णूंनी त्यांना नाकारलं होतं की आपण गुरुहीन आहात, आपला गुरु नाहीये, परत जा, गुरु करा आणि मग या. मग त्यांनी अन्य संतांशी चर्चा केली तर सगळे म्हणाले की सुखदेवजी, आपण गुरु नाही केलात, ही मोठी चूक केली आहे तुम्ही. हे जे आपण आज हवेत उडत आहात म्हणून आपल्याला असं वाटतंय की आपण खूप काही मिळवलंय, याला काही अर्थ नाही की जोपर्यंत गुरु नसेल. गाढवाच्या योनीत जाल. जेव्हाही त्यांनी हे सगळं ऐकलं त्यांना लगेचच आपला मागचा जन्म स्पष्ट दिसू लागला. मग सुखदेव ऋषींनी सांगितलं की एकेकाळी मी गाढवाची योनी भोगत होतो, अंध झालो होतो, माझ्या मालकाने सोडलं होतं, लाठी मारून घरातून हाकलून दिलं. चालत चालत एका पायवाटेवरून जंगलाकडे निघालो, जंगलात वनाकडे चाललो होतो. पुढे एक ओढा लागला
अचानक माझे पाय त्या ओढ्यात पडले गेले. मी म्हटलं आता उडी मारू, पण परत पाय वर येत नव्हते. तरी मी उडी मारली. ओढा रुंद होता, 2-2.5 फुटांचा, 3 फुटांचा. तर मी मध्येच अडकलो. चारही पाय लटकले. मागून पुढून त्या नाल्याच्या दगडांमध्ये अडकलो. एखाद दुसरी व्यक्ती जात होती त्या रस्त्याने, खूप दूर होता नगरापासून. तर कुणीही मला बाहेर काढलं नाही. एकट्या दुकट्याने तसा प्रयत्नसुद्धा केला नाही. माझ्यावर पाय ठेवून तो ओलांडला, माझी पायरी केली. 10-15 दिवस भोगल्यानंतर जीवन अंत झाला. आता ती दुःख आठवतात आणि भक्ती करतो की इथे परमात्मा ही आठवण करून देतात की सुखदेव ने 84 भुगती और बना पजावे खरबो. खरबो म्हणजे गाढव. वीटभट्टी असते उंच उंच, जे कुंभार लोक बनवत असत आधी. वीटभट्टी, त्यावर विटा बनवत जायचे. बाहेर माती, ती राख लांब नाही फेकता येत, कारण ते स्थान तसं नव्हतं. त्यावरच रचत असत. ते खूप उंच होत जायचं. तर परमात्मा म्हणतात, सुखदेव ने 84 भुगती बना पजावे खरबो और तेरी क्या बुनियाद प्राणी तू पेंडा पंथ पकडवो. तुझी काय अवकात आहे भोळ्या आत्म्या, तर हा रस्ता पकड, हा मोक्ष मार्ग आहे. या मनुष्य जीवनाला नष्ट नका करू. आता इथे आदरणीय गरीबदास साहेबजी सांगत आहेत, परमात्मा कबीरजींकडे संकेत करीत आहेत. नरसेती तू पसुआ की जय गद्दा बैल बनाई, ये 56 भोग कहा मन बोरे कहीं कुरडी चरणे जाई. ओय पुण्यात्म्यांनो, या सत्संगातील वचनांनी हा अज्ञानाचा खांब उभा आहे आपल्या हृदयात. या परमात्म्याच्या या हातोड्यांनी, या तत्वज्ञानानेच हे फुटेल. आणि मग स्वप्नात देखील भीती वाटेल आपल्याला तुमची ही पापकर्म हटल्यावर, हा सत्संग ऐकल्यावर. पापं खूप वाढली आहेत म्हणून यावर विश्वास बसत नाही. संत जे सांगतायत ते खरंच होईल, कारण संत नेहमी खरंच बोलतात. आता आज आपण किती सुंदर आहार घेतो, आणि तेही छोट्याशा कामाविना, परमात्म्याच्या नामाविना. काम करता करता भक्ती करा, चालता फिरता भक्ती करा, हे विधान आहे. हठयोग कोणत्याही सद्ग्रंथात लिहिलेला नाही. हे हठयोग करतायत सकाळ संध्याकाळ 2.5 तास, हे आपली कर्म नासवतायत. कोणत्याही सद्ग्रंथात हठयोग करण्याचा विधी नाहीये. आपलं कामही करा, रामही म्हणा. नाम उठत नाम बैठत नाम सोवत जागवे, नाम खाते नाम पीते नाम सेती लागवे. मग काय सांगतायत भगवान? आता पुण्यात्म्यांनो, या दासाचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. आणि आता त्या जुन्या गोष्टी खूप आठवतात जेव्हा हे ज्ञान समजून आलं. आमचा एक बैल होता, आणि त्या बैलाच्या मागच्या खुरामध्ये एवढा मोठा 1.5 इंचाचा खिळा घुसला आणि कळलं नाही. लगेचच त्याला शेतात नेलं. पूर्ण दिवस नांगराला जुंपलं. इतका मोठा खिळा लागला होता रात्री, आणि सकाळपासूनच त्याला नेलेलं होतं. पायाने खूप लंगडत होता बैल, पण थांबवलं नाही पूर्ण दिवस. कोणत्या दृष्टिकोनाने नाही थांबवलं? तर बऱ्याचदा जेव्हा बैलाच्या नसेवर नस चढते, सल्ला देत असत हे तेव्हाचे हकीम होते की बैलाला काही झटका बिटका बसला असेल की ज्या कारणाने तो लंगडत असावा, लंगडतोय, त्याला थांबवायला नाही पाहिजे. काम करत राहिला तरच तो ठीक होईल, नाहीतर पाय बधीर होऊन जाईल. या दृष्टिकोनानेच नांगरणाऱ्याने दिवसभर प्रयोग केला, थांबवलं नाही. संध्याकाळपर्यंतच त्याचा पाय चांगलाच सुजला, मोठा झाला, आणि घरी आला कसा बसा 3 पायांवर चालत चालत आला. आणि येता येताच बसला. ना चारा खाल्ला, ना खाल्लं पिल्लं, काहीच नाही. आणि उठला नाही सकाळी. आणि उठवायला गेले तेव्हा तोंड उघडलं नि पडला कोलमडून, पाय सुजून गेला. अशा प्रकारचे हकीम असायचे त्या काळी. कोणी बोलावलं, त्याने पाहिलं याला तर सूज आली आहे खूप वरती, गुडघ्यापर्यंत पाय खूप सुजला होता, खूप सूज होती. तर तो म्हणाला की याच्या गुडघ्यात गोळा आला आहे, बैलाच्या गुडघ्यात खिळा घुसलाय खुरात. पण ट्रीटमेंट सुरू झाली गुडघ्यावर, मालिश केलं, त्याला पट्टी बांधली. आता आधी तर तो अतिशहाणा होता जेव्हा मनुष्य होता
त्यानं विचारच केला नसेल की एवढी वीज पडेल त्याच्यावर. आता बोलून सांगू शकत नाही कुठे दुखतंय, काय पीडा आहे. 1 महिन्यापर्यंत भोगत राहिला. खाणं पिणं काहीच नाही, डोळ्यातून फक्त अश्रू. 1 महिन्यानंतर जखम आपोआप पिकून फुटून त्यातून पू बाहेर पडू लागला. तेव्हा लक्षात आलं, हात तेरे की, हा तर खुरात या इथे डिफेक्ट आहे. मग पुन्हा कोणाला दाखवलं. त्यानं साफसूफ करून एका चिमटीत धरून तो खिळा काढला तर तो एवढा मोठा होता. तेव्हा सुटका झाली त्या प्राण्याची. आता परमात्मा आठवण करून देतात, कबीर जेव्या तो वाए वली, जो रटे हरि नाम, नहीं तो काट के फेंक दियो ये मुख में भलो ना चामे. परमात्मा म्हणतात, जीभ तर ती चांगली जी भगवंताचं नामस्मरण करेल, त्याचं गुणगान करेल. या चामडीची काही आवश्यकता नाही या तोंडात, यापेक्षा हिला कापून फेकून द्या. तर पुण्यात्म्यांनो, सत्साधना न केल्यानं जीभ हासडली जाईल आपली आणि बोलून सांगता नाही येणार आपल्याला. आता ह्या गोष्टी दासाला आठवायला लागल्या जेव्हा परमात्म्याचं हे ज्ञान समजू लागलं. हे डोळे उघडले, रात्रीची झोप उडाली, दिवसाची शांती संपून गेली. जोवर ही साधना नाही मिळाली आणि मिळाल्यानंतर मग मात्र मी जीवाची बाजी लावली. समजा है तो सिर दर पाओ भौर नहीं रे सादा. परमात्म्याने म्हटलं आहे की ये संसार समझदा नाही कहंदा श्याम दोपहरे नू, और गरीबदास ये वक्त जाता रोग इस पैरे नू. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? धनंजय यशवंत खटावकर. आपण कुठून आलात? कोल्हापूर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी पूर्वी रिक्षा काढायचं, आता टी व्ही रिपेअरचं दुकान आहे आपलं. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2004 घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांचे गुरुदीक्षा घेण्याआधी मी पारंपरिक पूजा म्हणजे आपले दत्ताची पूजा, महालक्ष्मीची पूजा, गणपतीची पूजा आणि महादेवाची पूजा करत होतो. त्यामध्ये दर गुरुवारी उपास वगैरे करणे, सोमवारचा उपास करणे, व्रत करणे, 10 दिवस गणपतीची मोठी सेवा करायची, मंडळाचे गणपती बसवायचा, त्याचा अध्यक्ष होतो. असे बरेच वर्ष मी सेवा केली, खूप सेवा केली त्यांची. जसं तुम्ही सांगितलं की आपण अगदी पूर्वीपासूनच जी महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जसं की देवी देवतांची उपासना करणे, त्याचप्रमाणे व्रतवैकल्य करणे आणि जे उत्सव आहे गणेशोत्सव, नवरात्र यामध्ये आपण सहभागी होतात. तर हे सगळं चालू असताना आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला हवी आणि संत रामपालजी महाराजांबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? रिक्षाचा 1 दिवस व्यवसाय करता करता 2004 मला एक असं पॅसेंजर मिळालं की ते गुरुजी तिथे कोल्हापूरमध्ये सत्संग खूप मोठ्या प्रमाणात चालू होता आणि तिथं मी गेलो, ते पॅसेंजर सोडले तर ते पॅसेंजर मला विनंती केली की आपणही 10 मिनटं सत्संग येऊन बघून जावा, आपल्याही आत्म्याचं कल्याण होईल. गुरु मला पहिल्यापासून खूपच आवड असल्यामुळं गुरुभक्तीचे असे प्रवचन वगैरे असायचे ना, मी पंढरपूरचं वगैरे वारकऱ्यांच्या बरोबर खूप फिरलेलं आहे, त्यामुळं मला ती आवड होती. आणि आवड असल्यामुळं मी त्यावेळी सत्संग पाहायलाच गेलतो, तर स्वतः गुरुजी तिथं स्टेजवर हे प्रवचन देत होते. मला ते प्रवचन इतकं छान वाटलं. तर यामध्ये सृष्टी रचना वगैरे गुरुजी असं स्वतः सगळं प्रोजेक्टरवर दाखवत होते. त्या देवी भागवत महापुराण किंवा भगवद्गीता, सृष्टीची रचना कशी झाली, काय झाली, हे ज्ञान जे गुरुजी सांगत होते ते ज्ञान ऐकूनच माझ्या डोळ्यातनं असं हे व्हायला दगदग झालो मी. आणि ते ज्ञान बघून मी गुरुजींच्या चरणावर आलो होते. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा जो सत्संग 2004 कोल्हापूर येथे झालेला होता, त्या सत्संगामध्ये स्वतः संत रामपालजी महाराजांनी ज्ञानाचा उलगडा केला आणि सृष्टीची रचना सांगितली, त्याचप्रमाणे देवी देवतांची स्थिती सांगितली, त्यांचे मंत्र सांगितले.
तेव्हा आपल्याला हृदयापासून एक हाक आणि एक पुकार आली आणि म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात 2004 साली आले. आज 2024 चालू आहे. तर ह्या 20 वर्षामध्ये आज संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे आपल्याला काय काय अनुभव आले, किंवा आज समाजामध्ये बरेच जण सांगतात की मला या भक्तीमुळे हा लाभ झाला, तो लाभ झाला. तर अशा स्वरूपात आपल्याला या भक्तीमुळे या 20 वर्षामध्ये काय काय अनुभव आलेत? 20 वर्षामध्ये खूप फायदे आलेत. सर्व काय मी आत्ता सांगू शकत नाही आहे, पण मेन फायदा असा झाला की माझी आत्म्याची जी तळमळ होती, मला भक्तिमार्ग सरळ नव्हता, मला काही कळत नव्हतं. मी भगवद्गीता खूप वाचन केली, पण मला त्यातले काही प्रश्नाचं उलगडा होतच नव्हता. तर ते मला संत रामपालजी महाराजांच्या प्रवचनातून मिळाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आध्यात्मिक तर मला प्रगती झालीच. आपल्या आत्म्याचं ज्ञान कळालं, खरा परमात्मा कोण आहे तेही कळालं. त्यांचा मार्ग आपल्याला संत रामपालजी महाराजांनी दाखवून दिला. त्यांच्या चरणावर राहिल्यावर खूप प्रगती झाली. हा आध्यात्मिक फायदा झाला. दुसरा फायदा म्हणजे माझी आर्थिक परिस्थिती. मी पूर्वी 2004 साली ज्यावेळेला रिक्षा होती माझी, मी त्या रिक्षावर ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. पण नंतर इतके माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. माझ्या मिसेस, मी, आमची 2 मुलं आणि माझे म्हातारी आई वडील माझ्यासोबत होते. मला 6 माणसांचं कुटुंब रिक्षावर चालवायचं होतं. पण मी खूपच अडचणीत असल्यामुळं मला आर्थिक विवेचनातून जावं लागत होतं. खूप अंगावर कर्ज झालेलं होतं पूर्वी. मग मी संत रामपालजी महाराजांचं नामदीक्षा घेतल्यानंतर 1-2दा मला हरियाणाला पण जावं लागलं. मग त्याशिवाय मला सतनाम मिळणार नव्हतं आणि सतनामाची तळमळ होती. त्यावेळेला मी गुरुजींना प्रार्थना केली, गुरुजी मी तर काही इतक्या लांब येऊ शकत नाही आहे, माझा आर्थिक परिस्थिती खूप जेमतेम आहे, माझ्यावर 5-6 माणसांची जबाबदारी आहे आणि मी एवढे पैसे घालू शकत नाही. तर परमात्म्याने मला सांगितलं, बेटा हेही दिवस जातील, तू फक्त भक्ती कर आणि भक्ती करून तुला बघ नंतर कसा परिणाम होतोय. एक तर तिकडची भाषा हिंदी होती, मी तर मराठी साधा भोळा 10वी-12वी शिकलेला. मग मला काहीच समजत नव्हतं. तरी पण परमात्म्याने सांगितलं मला, गुरुजींनी सांगितलं, बेटा तू काय काळजी करू नकोस, तू फक्त भक्तीमध्ये एकसारखं टिकून राहा, तुला काय कमी पडणार नाही. आणि अशाच त्यांच्या आशीर्वादानं आज माझी कोल्हापुरात स्वतःचं दुकान झालेलं आहे, स्वतःचं घर झालेलं आहे आणि एक प्लॉट पण झालेला आहे. ही सगळी गुरुजींची दया आहे, गुरुजींची कृपा आहे. हे मला म्हणजे माझ्या आर्थिक विवेचनातून पण मला गुरुजींनी बाहेर काढलं. आणि तिसरा फायदा म्हणजे घरात सगळं सौख्य आहे. आमच्या मिसेस पण आता कपड्याचा धंदा करते, त्यामुळं आर्थिक परिस्थिती चांगलीच आहे. आणि तिसरा फायदा असा झाला की घरात सगळे सुखी समाधानी आहेत. 1-2दा माझा ॲक्सिडेंट पण झाले, पण गुरुजींनी मला फुलासारखं त्यातून बाहेर काढलेलं आहे. आणि माझ्या डोक्यामध्ये असं इथे खूप फुटलेलं आहे. घराचं बांधकाम चालू असताना वरून तुळी पडली डोक्यामध्ये आणि मला 1 रुपयाचं काही औषध नसताना गुरुजींनी मला अलगद बाहेर काढलेलं आहे. आणखीन एकदा असंच झालं, मी गाडीवरनं जात होतो आणि रस्त्याच्या कडेला असं जाता जाता वरून झाडावरून एक फांदी पडली, जवळजवळ 30-35 फुटावरनं, आणि ती फांदी फुटली. माझ्या डोक्याला मार लागायला पाहिजे होता, पण ते फांदीचे 3 तुकडे झाले. पण गुरुजीने मला अक्षरशः फुलासारखं त्यातून बाहेर काढलेलं आहे. हा माझा सर्वात चांगला अनुभव म्हणजे हाच आहे. परमात्मा जागोजागी आपल्या पाठीशी आहेत, ह्याचा प्रत्येक कायम आलेला आहे. हा खूप मोठा फायदा आहे आणि परमात्मा आपल्यासोबत आहेत हे जे घडोघडी आपल्याला जाणीव करून देतात, हाच खूप मोठा फायदा आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर जी काही आपली आर्थिक विवंचना होती, जे काय आपल्याला 6 जणांचं कुटुंब चालवायचं होतं, एक रिक्षाचालक म्हणून आपण तेव्हा प्रवास करत होतात, परंतु त्यातून संत रामपालजी महाराजांनी आज आपल्याला आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढलं आणि आज आपण कोल्हापूरमध्ये आपलं स्वतःचं घर आहे, 2 दुकानं आहेत आणि परमात्माने फुलासारखं आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी ज्या संकटातून बाहेर काढलं. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण भक्त समुदायास काय संदेश द्याल? भक्तजनांना संदेश मी देऊ शकत नाही, त्यांना कर जोडून मी हात जोडून विनंती करू शकतो. जसं
संत रामपालजी महाराज माझ्या आयुष्याचं सोनं केलं. अशीच माझी इच्छा आहे की सर्वजणांची ह्या पृथ्वीवर जेवढे पण आपले मनुष्य देह जन्माला आलेले आहेत त्यांनी ही भक्ती समजून घ्यावी. आणखीन आपली जीवनात जे काय आहे त्याला सर्वस्वी मानून ही भक्तीला महत्त्व देऊन ह्या आपल्या भक्तीतून पार करून आपल्याला मोक्षाचा मार्ग आपण पण धारण करावा जसा मी केलेला आहे असा ही सर्वांना कळकळीची प्रार्थना आहे. जसं तुम्ही सांगत आहात की मानव समाजाने आज एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे ऐकायला हवं. त्याचप्रमाणे त्यांचे सत्संग येतात बऱ्याचशा TV चॅनल्सवर, त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर जसे की YouTube आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, अशा बऱ्याचशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरसुद्धा त्यांचं ज्ञान आज अवेलेबल आहे. त्यांची एक वेबसाईटसुद्धा आहे www.जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज या नावाने. तर ह्या वेबसाईटवरसुद्धा आपण जाऊ शकतात. तिथूनसुद्धा संत रामपालजी महाराजांची माहिती आपल्याला मिळू शकते. त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांचं एक स्वतःचं ॲप्लिकेशन आहे जे आपण प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकता. त्यातसुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान खच्चून भरलेलं आहे. बरेचसे सत्संग आहेत, पुस्तकं आहेत, अशा बऱ्याचशा माहिती संत रामपालजी महाराजांनी आज दया केलेली आहे समाजावर. तर ह्या सगळ्या सुविधांचा जर एखादा साधक लाभ घेऊ इच्छित असेल आणि त्यालासुद्धा त्यातनं जर बोध झाला असेल की आपल्याला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? हां, खूपच सोपं आहे. आज आपल्या मीडिया चॅनलचा विचार केला तर प्रत्येकांच्या घरोघरी मोबाईल आहे, त्यामध्ये व्हॉट्सअप असतात, भरपूर चॅनल आहेत, यूट्यूब आहे, त्यामध्ये संत रामपालजी महाराजांचे प्रवचन चालू असतात. आपण TV चा विचार केला तर आपण प्रत्येक घरोघरी TV आहे. TV मध्ये खूप प्रवचनाचे कार्यक्रम असतात. विविध चॅनलला संत रामपालजी महाराजांचे कार्यक्रम प्रवचन सुरू असतात. त्यामध्ये ते प्रवचन सुरू असताना खाली एक पट्टी जाते, त्या पट्टीमध्ये आश्रमचे फोन नंबर आहेत किंवा आपले जे काही संत रामपालजी महाराजांचे भक्त प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये घरोघरी जाऊन आपले ज्ञानगंगा पुस्तक किंवा जगण्याचा मार्ग पुस्तक किंवा आणखीन आपले पॉम्पलेट सेवा वगैरे करत असतात. त्या भक्तांनी आपण भेटून आपल्या गावोगावी प्रचार चालू असतात. त्यांच्याकडून आपण ज्ञानगंगा पुस्तक किंवा जगण्याचा मार्ग पुस्तक घेऊन वाचून आपण कुठल्याही तालुक्यात, कुठल्याही जिल्ह्यात असेल पूर्ण भारतात, तर त्या जिल्ह्याचे आपले 600पेक्षा जास्त जवळजवळ नामदान केंद्र आहेत आणि त्या नामदान केंद्राचा तुम्हाला इमिजिएटली फोन नंबर आणि पत्ता दिला जातो आणि त्या पत्त्यावर आपण जाऊन संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊ शकतो. सर, जसं तुम्ही आता उल्लेख केला की TV चॅनलच्या माध्यमातून जेव्हा सत्संग प्रसारित होतो त्यावेळेस संत रामपालजी महाराजांचे आश्रमाचे नंबर तिथे रिफ्लेक्ट होतात आणि त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही जवळचं जे काही स्थान आहे, संत रामपालजी महाराजांचं नामदान केंद्र आहे, त्याची माहिती मिळू शकते आणि तिथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकते. मला हे विचारायचे की या गुरुमंत्रासाठी, या नामदीक्षेसाठी त्या साधकाला त्या नामदान केंद्रावर जाऊन किती पैसे मोजावे लागतात? नामदान केंद्रावर आपल्याला कुठल्याही 1 रुपयाचं कुठले चार्जेस घेतले जात नाहीत आणि आपल्याला 1 रुपया, उलट आपल्याला जे भक्ती साधना करायला जे काय आहे त्यांचं आरतीचं पुस्तक, भक्तिबोध पुस्तक काय आहे ते सर्व काही आश्रमतर्फे आपल्याला फ्रीमध्ये दिले जातं, कुठलेही पैसे घेतले जात नाही आहे. धन्यवाद. सत साहिब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित
प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.